वळूयात पुढल्या बातमीकडे। मराठी भाषा दिनानिमित्त मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज पार्क इथे पुस्तक प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय। या पुस्तक प्रदर्शनात विद्यार्थ्यांच्या आत्महत्या थांबाव्या या उद्देशाने भैरूकाका बैसणे यांनी स्टॉल लावलाय। परीक्षा केंद्र आणि महाविद्यालयात समुपदेशक ठेवणं आणि त्याची माहिती विद्यार्थ्यांना दिसेल अशा ठिकाणी लावणं अनिवार्य असतानाही ते लावले जात नाहीत आणि म्हणून विद्यार्थी आत्महत्या करत असल्याचं ते म्हणाले। या संदर्भातील आढावा घेतलाय लोकशाहीच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांनी। सध्या 10वी आणि 12वीच्या परीक्षा सुरू आहेत। मात्र या परीक्षा सुरू असतानाच विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या बातम्या देखील तितक्याच प्रकर्षाने समोर येताना पाहायला मिळतात। आपल्याबरोबर भैरूकाका बैसणे म्हणून आहेत। त्यांनी या संदर्भात सातत्याने आवाज उठवलाय, आंदोलन केलेत। 10वी 12वीचे विद्यार्थी म्हणजे आपल्या राज्याचे देशाचे हे भविष्य असतात। परंतु गेल्या अनेक वर्षांपासून बघतो आपण की एक सामाजिक जो दबाव असतो आपल्या समाजामध्ये, काय ज्या काही गुणांविषयीचे ज्या गैरसमज किंवा भ्रामक समजुती आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांवरती अतिशय ताण असतो, ताणतणाव असतो। अगदी असं नाही की फक्त ज्या विद्यार्थ्यांची कमी अभ्यास केला आहे किंवा ज्यांच्या कमी गुण मिळतात असेच आत्महत्या करतात ह्या तणावामधून, असं नाही। या क्षणाला जर का ही सगळी सोयीसुविधा आहेत समुपदेशक, पण त्यांचं जर का नियोजन नीटनेटक्या पद्धतीने आणि गांभीर्याने नाही केलं तर ह्या आत्महत्या होतील, 20 होतील, 29 होतील, 25 होतील। मला शासकीय विधी महाविद्यालय जे आपलं चर्चगेटला आहेत त्यांच्याकडनं मदतीचा हात मिळाला आहे। सोमवारी त्यांची माझी अपॉइंटमेंट आहे आणि माननीय उच्च न्यायालयाला मी विनंती करणार आहे की तुम्ही इंटरव्हेन करा, कारण नाहीतर रोज ह्या आत्महत्या होत जातील। तर उच्च न्यायालयाकडे मी जाणार आहे आणि तुमच्या माध्यमातून पण मी विनंती करतो की माननीय न्यायालयाने ह्या गोष्टीची दखल घ्यावी। व्हिडिओ जर्नलिस्ट विनोदसह मी भाग्यश्री प्रधान आचार्य, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।